सुधारणार आहे काय. मित्रांनो, वेलकम टू द न्यू व्लॉग. आज आहे संडे, सकाळचे वाजले 7:30. बीप कर बीप. आणि आम्ही चौघ चाललोय. दिस हानी चोर, दिस शिंदे स्पॉन्सर. आम्ही चाललोय एका नवीन स्पॉटला. कोण तिथे गेलेलं नाहीये, कोणाला स्पॉट माहिती पण नाहीये आणि आम्ही वर तोंड करून चाललोय. बघा पैसा आता भेटला तर भेटला, नाहीतर बघा पैसे. बघा पैसे नाश्ता करून आधी वॉलेट मधले सगळे पैसे आज खर्च होऊन राहते. बघा पैसे बघा, एवढा पैसा. व्हॉट इज दिस हनी? दिस इज वाय सो लेट? सॉरी ब्रो. व्हॉट सॉरी? ट्रॅफिक होतो. डेपुडा दरवेळी ट्रॅफिक असतं माहिती. चांदणी चौकात कुठं आला? दबंग काय म्हणतो तू? गाडी चालव तू. पुण्य ब्रो, यू वाय सो मच स्टडी? यू वी मिस यू ब्रो. अभ्यास करतोय बाळा. क्लास आहे म्हणून गुन्हा आला नाही रे. तू बसला गेला बघ जीएस. आपण पण जायचं का त्यासाठी? बदल ऐक. अरे शुभम दगाबाज, शुभम दगाबाज आहे. सकाळ शुभसाठी सॉंग लावलं एवढं. बरोबर आहे, बरोबर. कुठलं स्टेडियम आहे रे? गावचे स्टेडियम. आपल्याला कुठं जायचंय? इथंच एकदा आलतो आता मध्ये वर्ल्ड कपच्या वेळी. वर जायचं, इथं गाडी लावायचं कुठतरी. 100 रुपयाचं बर्गर घेतला असला घाण चुना लागला नाही, कानाला काढा. काही आम्ही आलोय. राहू दे काही. अरे असं पण किती वेळ लागतो सोडती तुला? एक गुडीत पोहोचशील. उतरून घ्यायचं. उतरून का घ्यायचंय? राज्य येणार तो. नाही टॉस करू. टॉस कसं होणार? चौकात 2 होते ना बरोबर. मी आणणारच नाहीये. पण मी आपल्या ते दोघात सुटलाय तुझा. झूम नाही होते पण. असं या होर्डिंगच्या मागणं असं वर जायला रोड आहे, त्या स्पॉटला जायला. आमच्या ऋषी भाऊंनी शोधून काढलेला स्पॉट आहे. मस्त असं एक्सप्रेस वेचा व्ह्यू दिसतो तिकडनं. चला ना यातनं. असं स्पॉट आहे धोंजे स्टेडियमच्या इथं. एकदम मस्त मध्ये यायचं, बसायचं, चिल करायचं, घरी जायचं. स्पीकर घेऊन जाऊन
बॉडी फ्लेक्स करतोय, मुद्दाम करतोय, मुद्दाम. काही आता चाललो आम्ही नाश्ता करायला. कोण नाश्ता चालणार आहे? तू परीक्षित माने. परीक्षित माने विने काय नाही. ऋषील बोललेला मी नाही आलो तर मी नाश्ता चालणार. ए शिंदे काढ, शिंदे काढ. शिंदे काढलं, शिंदे काढलं. फक्त गेलं घ्यायचं नाही सगळ्यांना लिहिलंय, त्यात लिहिलंय. नासेल ना मगाशी आपण पाहिलं तिथं. ऋषीला आधी पडू दे, मग ऋषील पडलं तर आपण इकडनं फिरून येऊ. वाल्यांच्या तिकडं कसा घसरून पडलं. सगळ्यात वाईट म्हणजे मोरे पाडला होता ह्याला खडक वाचलेला, एवढा घाण असलं निसटला होता. त्या त्यांचं माने मोठं कमी होणार आहे. हा कधी मोठं होणार आहे जरा तुमच्या भाषेत. आपले मिलियन सबस्क्रायबर झाल्यावर तो मोठा होणार आहे. लवकर करून टाका, पटकन सबस्क्राईब करून टाका. अरे काय उठलो तर नाश्ता करायला सगळ्यांना वी गो डोंट वरी. ऑफ रोडिंग करायची ऋषीलची गाडी चिखलात घाल. व्हील ड्राईव्ह काढला का ढकलून काढू आपण. ते क्वालिटी आला कुणी टाकलं तो तू दाखव काय आहे. भंगारात स्नॅप टाकतं ते, सेव्ह वाला टाकलंच नाही. आहे माझ्याकडे सेव. फेल आहेत आमची पोरं खरंच. अरे नाश्त्याचं बघ जवळ. अरे बसला नसता. अरे मधनं खाल्ला अशी बाय फेल. मी नाही तू फेल. बालिश कधी मोठा व्हायचा. ते 1 मिलियन नाही होणार लवकर. मग दिस गाय इज नॉट बिंग मोठा, ही इज ऑलवेज छोटा. छोटू म्हणायची आठवत कुठली छोटू दीपावलीमुळे चालू झालं. छोटू छोटू काय छोटू इकडे तिथं माझी बॅग डायरेक्ट भाऊ शाळेच्या बाहेर फेकली होती. मात्र मी ह्याला एवढं उचकायचो ह्याच्यावर पुस्तकच लिहायचं अख्खं. शिंदे तुला आठवत का चोरगे स्टोर लिहायचं पेज. एवढी असायची पोर, एवढी असायची. लय मज्जा घ्यायची ऋषीची. लय डेंजर. आपण शेपूट लावायचं आठवत. अरे ते तर सगळ्यात वाईट कोरड्यांनी काढलं होतं काजव्यानी. सगळ्यांना शेफ्टी. याला तर लय वेळा लावली भाऊ, लय वेळा. ऋषीला असं जायचं माहिती ना, असं पळत असलंच कागदाचं मोठं कापायचं आणि कुणाच्या तरी बाग आळूत जाऊन असं चिटकवायचं नाही. असं असं मध्ये पट्टी लावायचं. पट्टी इकडं इकडं. लय वाईट रे. गाठ्याला मी लावली होती. आई शप्पथ. आणि बरोबर आहे ना रिसर्चच्या आदल्या पिरियड मध्ये लावायचे. भाऊ अख्खी रिसर्च तसाच फिरायचं. शिंदे एवढे एवढेच आहे की एवढे गावातले जगली शाळेत 10वी म्हणजे सगळ्यात बेस्ट पार्ट. सोमने असला कानपट्टा दिला, चष्माच उडून बाहेर. प्रथम शेट्टीने मारला होता तिथं बेसिनच्या तिथं खाली. मोकार मारला पडला होता तिथं. ऋषीलची लाईव्ह लय फक्त होती शाळेत. वाईट नाही. हे लाडू आणायचं आणि त्याकडून त्या लाडूचे भाऊ एक लाडू 100 रुपयाला. 50 पर्यंत. बघ माझ्या बाजूने लढ, मी तुला खायला घालतो रिसेसला. त्याचे चालू व्हायचा. माझ्या त्यांनी घाटीमध्ये मॉक्कर भांडण लावून द्यायचा. हरामखोर साला. मला चांगलं माहिती. मग ऋषील वाजवला. आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठी हिस्ट मनी हिस्ट म्हणजे ऋषीलने केली असेल ती म्हणजे दुकानावर. मनी हिस्ट नाही. त्यासोबत रुड्या असायचा. सगळ्यात मोठा चोर रुड्या आणि ऋषील.
ही चोरी करताना सापडली कोण होती रे? लय गाड हे ऋषीला कोणतरी सापडलं होतं. मी नाही सापडलो. कोणतरी सापडलं होतं. आपल्यातलंच कोणतरी एवढ्या सापडलं. असली कोकोनाच्या बाटल्या बिटल्या चोरायची भाई. आईस्क्रीम आईस्क्रीम तेवढं काय काय चोरायची भाई. ते दुकानदार एकदा तर ते मोठं 30चं पॅकेट नसतं का तेच आणलं होतं उचलून. उघडायचे ना एवढं खायला द्यायचं ना मागं विवा आम्हाला. मला एकदा आठवतं मी ऋषील बसलो होतो एक्स्ट्रा क्लासला. ऋषीलने असला बचका भरून आणलं होतं ते. अरे शिंदे आपण एकाच वर्गात होतो ना? आमचे पण एक्स्ट्रा क्लास असायचे ना. होय, मी शिंदे? आणि- नाही आपण एका वर्गात होतो सगळे. हा तुला आठवते का आपण गेट वरनं बाहेर सोडून जायचो समोसे आणायचो ते शेजारच्या हॉटेलवर. आम्ही काय करतो माहिती का शिंदे? मागच्या हिने जायचो मागून उड्या मारून. क्लास मध्ये जेवढे असायचे ना सगळ्यांकडनं कॉन्ट्री घ्यायचो आणि त्या कॉन्ट्रीत आमचे समोसे आणायचे. पेपरच्या मला आहे ना जॉमेट्रीला 0 कसा पडला असं माहिती का तुला मग? तुम्ही Zero होता, हा, आणि नाव लिहून आलं होतं का? नाव लिहून मग येडा मी काहीच लिहिलं नाही. तर ती ह्यांनी भडव्यांनी बेंच चेंज केला म्हणून मी मागं होतो. मी तुझ्या मागं होतो. मी चेंज कुरड्यानी बेंच एक्स्ट्रा ऍड केला. मग मा नंबर गेला पुढं. चांगले वाण लागले माझे रे येडे. आरतीला गुन्हा गँगस्टर. गुन्हा गँगस्टर. बॉड gangster. एमआयटीचा गुन्हा गँगस्टर. बॉड गँगस्टर. गुन्ह्याला काय बोलला ना कोणी काही येऊन बोललं ना गुन्ह्यावर. अरे भाई बघून घेऊ ना आपण भाई. अरे एमआयटी अरे याला मारू येतात. अरे तुला माहिती का कोण कोण आहे? अरे मी फोन करतोय सिव्हिल मधली सगळी येतील सगळी. पण यायला कोणीच नाही. नाही यायचे. यायचा तुला काय वाटलं गुन्ह्याला ओळख चांगली असते. गुन्हे काय साधं सुद्धा आदमी आहे का गुन्ह्याला आधी मी घाटीचा फोटो बघितला. घाटी कसला क्यूट दिसायचा भाई. ऋषीलला ते मंजुषाने मारलं चपळून. ऋषी मी ती चष्मा पडी वाईप तोडली. काहीतरी होतं माहिती का? विचित्र रे किस्सा वाईट होतो. कोणी पण मारायला चष्मा तोडून नुसतं सगळी येऊन जाऊन कानपट्टी द्यायची. नाश्त्याचं काय ठरलंय मग? आपल्या तिकडे जायचं का? जोगेश्वरी आम्ही तर म्हणतो चला खेडशापूरला जाऊ. अरे टियाड आहे का 9 वाजले त्या दिवशी. एक काम करू मग इकडे जाऊ ना खायला. तू वैशालीला नेतोय का मग ऋषी? कॉलेज आपल्या जोग पशी जाऊ ना. हा तिकडे जाऊ शिंदे. कुठं रे? डोसा पण नाही का आपण पोहे खातो. हा ते असलं आतलं नाही वरचं. आपल्या नाही चौकातलं. त्याच्या मागे आहे बघ बसायला वगैरे. ते गाडी लावायचा विषय. हा ना गाडी कुठे लावून तुझं बघू ना. हे- पैसे शिंदे तुला आठवतं ना इथंच विषय झाला होता आपला. Yes, yes. इथं नाही थोडं पुढे. इथं मागे- थोडं- इथेच बाळा इथंच नाही इथंच मागं आपण बेकार विषय झाला. शिर्डीवर निघत होतो ना. आम्ही मेलच नाही असतो. रे प्रति शेट्टी नाही. काय मागवलंय त्याला आता वादच झाला. समोसा डबल समोसा सॅम्पल आता बसलोय. मला आवडतं. तुला ये म्हटलं तर आता पारायला उशीर होतो. काही मागवतो डबल समोसा सॅम्पल. काय डबल समोसा सॅम्पल. बघू मला एक घास. पटकन केल्यावर. आज 50 द्यायचं 50. मग रोज जातोय ना एक दिवस एक की दोन. हा विजिट केलं रोज जातोच ठीक आहे चांगलं आहे पण तुझी चटणी वगैरे टाकायला पाहिजे. तीच बाहेर लागते अडे. संध्याकाळी जायचंय काय घाई नाही आपल्याला. स्पीकर घेतला चलो बाय तू कधी बाय विसरू बाय शकत बाय ब्रो बाय बाय ब्रो बाय बाय गाईज. हा तू स्पीकर जाऊ दे. तुझ्या फोनवर लाव ना कुठलं तरी गाणं. सो गाईज खाऊन पिऊन आलेलो आहे घरी आणि चांगला स्पॉट होता. तुम्हाला पण जर जायचं आहे तर तुम्ही पण जाऊ शकता. तुमच्या मित्रांसोबत वगैरे चिल करायचं आहे. जवळ जागा पाहिजे जास्ती लांब नाही कुठे. तर चांगला स्पॉट आहे. जास्त काय लांब पण नाही आहे. कोथरूड वारजेवरून 25-1 किलोमीटर असेल. गहुंजे स्टेडियमचा मॅप लावून जायचं. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खाऊ घ्या